नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला कोथिंबीरीचे भजे कसे बनवायचे ते सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला अतिउत्तम असे लागणारे हे कोथिंबीरीचे भजे नक्की बनवून बघा। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण कोथिंबीर घेतली, तिला स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने सुकवून घेतली आहे। कोथिंबीर घेताना गुच्छवाली कोथिंबीर घ्या, व्यवस्थित निवडून घ्या। आता आपण एक मोठं ताट घेतलंय, ताटामध्ये आता आपण डाळीचं पीठ टाकूया 1 वाटी इतकं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकूया। तांदळाचं पीठ हे आवर्जून टाका, त्याने आपले कोथिंबीरीचे भजे खूपच क्रिस्पी असे होता। हे बघा, आपण ओवा घेतलाय, हातावर या पद्धतीने चोळून घ्या, जेणेकरून ओव्याचा छानपैकी भज्यांमध्ये स्वाद उतरतो। भरपूर सारा लसूण बारीक असा ठेचून घेतलाय, त्याला घालून घेऊया। जिरं घालूया, हळद पावडर घालूया, अगदी चिमूटभर सोड्याखार टाकायचं आपल्याला, जास्त सोड्याखार नाही वापरायचं आहे। त्याच्यामध्ये आपलं रेग्युलर पाणी टाकूया आणि हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीने सर्व डिकोळ्या व्यवस्थित फोडून घ्या। त्याच्यामध्ये आता आपण चिली फ्लेक्स टाकूया, चिली फ्लेक्स हे आवर्जून टाका, त्याने हे भजे खायला छान लागतात। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण ठेवायचे नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं, मीडियम असं ठेवा। जसं तुम्ही पाववड्यांसाठी पीठ भिजवताना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। आता आपण जी बी कोथिंबीर घेतली आहे ती सर्व या पद्धतीने पिठामध्ये बुडून घेऊया आणि 2 मिनिटं अशीच पिठामध्ये ठेवूया, जेणेकरून सर्व पीठ ह्या कोथिंबीरीला व्यवस्थित लागल्या जाईल। एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं, आपलं तेल व्यवस्थित गरम झाले, तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या। गरम झाल्यानंतर आता आपण जी बी कोथिंबीर पिठामध्ये बुडून ठेवली ती व्यवस्थित अशीच तळण्यासाठी टाकायची। या पद्धतीने तळण्यासाठी टाका आणि एका बाजूने व्यवस्थित तळून घ्या। तळून झाल्यानंतर तिला उलट करून घेऊया आणि दुसरी पण बाजू याच पद्धतीने तळून घेऊया। एकदम कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही पण बाजू व्यवस्थित तळून घ्या। गॅस वाटलंच तर मीडियम ठेवा, जेणेकरून ते कोथिंबीरीचे भजे व्यवस्थित तळल्या जातील। दोन्ही पण बाजू आपल्या तळून झाल्या आहे, आता आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे आपले कोथिंबीरीचे भजे तळून झाले। याच पद्धतीने आता आपण सर्व भजे व्यवस्थित तळून घेऊया। आपले गरमागरम कुरकुरीत असे कोथिंबीरीचे भजे तयार करून झाले। अगदी झटपट होणारे हे भजे, अगदी न चुकता कोणी पण बनवू शकतं, इतक्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवले। नक्की या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कोथिंबीरीचे भजे तर नक्की बनवून बघा। नक्की सगळे लहान मोठे आवडीने आवर्जून खातील। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।